आपण डायरेक्ट नाद केलं असं अख्ख्या रायगड ठाण्यात असं कोणीच नाद केलं तर आपण आपल्या गावामध्ये करून टाकवलाय। नमस्कार मंडळी, कसे काय सगळे म्हणजे ना तर मी तुमचा शेअर करूया। आज एक गौऱ्या गणपती म्हणजे साखर चौथीचा गणपती। बऱ्याचशा लोकांना माहिती नाही की गौऱ्या गणपती का बसवतात, ते आपल्याला थोड्या वेळात सुजल दादा सांगणार आहे। आणि आम्ही काय गौऱ्या गणपतीची मूर्ती आणली एकदम थाटामाटात, ते आता तुम्ही बघाल आम्ही कशी आणली ती। देवा तुझी स्वारी आली, आनंदाची लाट आली, या वेड्या पिशा भगतांना देवा तुझी याद आली। लागली ओढही देवा तुझ्या भेटीची, दही दिशा तुरताई अगमाची। देवाचा देव माझे घरी आईला हो, देवाचा देव माझे घरी आईला हो, देवाचा देव माझे घरी आईला। तुम्ही बघितलं असेल आपण आपल्या गौऱ्या गणपतीला कसं आणलं, म्हणजे आपल्या चांभारलीच्या राजाला इथं आपल्या गौऱ्या गणपती बसणार आहे। आणि एकच पूर्ण गावकीचा गणपती असतो आपल्या गौऱ्या गणपती। आता आपण थोड्या मिनिटात त्याची पूजा करू। गौऱ्या गणपती 2.5 दिवसाचा असतो आणि 2.5 दिवस आम्ही खूप मजा मस्ती करतो आणि ते रात्रीचे खेळ पण असतात। आता तुम्ही ब्लॉगमध्ये ते बघालच। आणि मेन तो विसर्जनाला खूप मजा येते, कारण तिकडे डीजे वगैरे लावतात आणि आपण पूर्ण नाचत गाजत आपल्या बाप्पाला विसर्जन करून येतो। आपल्या चांभारलीच्या राजाची आतमध्ये पूजा करायला घेतली, चला आता आपण तिकडे जाऊया। नमस्कारं समर्पयामि। गणेशदेवताय पूजनार्थं पूजनार्थं नमस्कारं समर्पयामि। कलशाला हळद। ओम गणानं त्वां गणपतिं नमामहे कविं गणेशराजं ब्रह्मणावठनसिद्धसाधनं श्रीमन्महागणाधिपतये नमः। नामते सोडून द्यायचं। श्रीमन्महागणाधिपतये नमः। शुभस्थानांतरं समर्पयामि। अक्षदाबाईच्या सुप्रतिष्ठवस्तु गणपतीच्या हृदयाला हात लावायचा। बघितलं असेल आपल्या गौऱ्याची पूजा आणि आरती झालेली आहे। आणि तुम्हाला मागाशी बोललेलं मी की बऱ्याचशा लोकांना माहिती नाही की गौऱ्या का बसवतात, तर ते आपल्याला आता सुजलदा सांगणार। सुजलदा सांग। तर भाद्रपद महिना म्हणजे गणेश उत्सवाचा महिना, यात सर्वीकडे 1.5 दिवस 5 दिवस आणि 10 दिवसांचे गणपती बाप्पा विराजमान झालेले असतात। या गणपतींचे विसर्जन झाले की येते ती संकष्ट चतुर्थी आणि आज अंगारक संकष्ट चतुर्थी आहे। तर आज गौरा गणपती म्हणजे साखर चौथीच्या गणपतीचा आगमन झालेला आहे। या गणपती बसवण्यामागचे कोणतेही लिखित साहित्य किंवा कोणतीही कथा नाहीये। या गणपती बसवण्याचे कारण म्हणजे सर्व लोक एकत्र येऊन गणपती बाप्पाची पूजा करतात, सेवा करतात, आरत्या करतात, भजन करतात, हरिपाठ करतात, तसेच जागरण करतात। आणि तसेच कोकणात एक अशी प्रथा आहे की सर्व कुटुंबात एक गणपती असतो, तर काही गणेश भक्तांना गणपती बाप्पाची सेवा करता येत नाही, तर ते सार्वजनिक गणपती बसवतात। तसेच आमच्या चांभारली गावात सुद्धा सार्वजनिक गौरा गणपती 2.5 दिवसांसाठी विराजमान झालेले आहेत, जेणेकरून सर्व गावकरी एकत्र येऊन बाप्पाची मनोभावे पूजा करतील व सेवा करतील। गणपती बाप्पा
मूर्ती चांबालीच्या राजाचा ही शान कुणाची? चांबालीच्या राजाची. तुम्ही ऐकलं असेल की सुजल दादाने आपल्याला आपल्या गौराबद्दल माहिती सांगितली थोडीफार. आता मी तुम्हाला आपल्या गौराचे थोडेफार सिनेमॅटिक शॉट दाखवते. प्रसाद घे. तुम्ही थोडेफार सिनेमॅटिक शॉट्स तर बघितले असतील आपल्या बाप्पाचे. आता सध्या तर काय नाही, संध्याकाळी प्रोग्राम्स आहेत, तर आता मी तुम्हाला तेव्हाच भेटतो. आम्ही मंदिराकडे परत चाललो आणि आता खूप वेळ झालेला आहे, कारण मी मंदिराकडून निघालेलो त्यामुळे डायरेक्ट ट्युशनला गेलेलो आणि आपल्याकडे आरती पण होती आणि तिकडे लहान मुलांचे खेळ चालू झाले. चला आता आपण तिकडे जाऊया. बघा विवेकच्या चोल बघा काय विवेक मध्ये चार्मिंग तुझ्या प्रेमाची गुण गाऊ रे तू दर्शन आम्हाला. तर गणेश जांभळेला थोडीशी निराशा. आता तुम्ही बघितलं असेल आपल्या इथे झालेली नाश्त्याची सोय चालू आहे. आता आमचा नाश्ता वगैरे करून सगळं झालेलं आहे आणि आता पूर्ण रात्रभर जागरण करणार आहे देवाच्या जवळ. तर मी तर नाही थांबलो कारण माझा उद्या पेपर आहे. आता मी तर जाईन घरी आणि उद्याचं पण मी याच व्लॉग मध्ये दाखवणार आहे. तर व्लॉग लास्ट पर्यंत नक्की बघा. तर चला आता जाऊया. The next day. आज गौराचा दुसरा दिवस आणि तुम्ही स्टार्टिंगला आता बघितलं असेल आम्ही पहिल्या दिवसला किती मज्जा मस्ती केली. आज दुसऱ्या दिवशी मला आत्ता जाऊन टाइम भेटलाय व्लॉग करायला, कारण सकाळी मी गेलेले स्कूलला आणि आता मी गेलेलो ट्युशनला आणि आता मला टाइम भेटलाय व्लॉग बनवायला. तर आता आपण चला जाऊया गौराच्या इथे. सध्या तर कोण दिसत नाही. चला आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. देवा तुझ्याच साठी उघडून दार, वाट पाहून झाली फार, चिंता हरून देवा थकला. आपण आतमध्ये तर दर्शन घेतलेलं आहे पण इथे सध्या तरी काही प्रोग्राम नाहीये. तर आता आपण इथे थोड्या मिनिटात येऊ. आता तुम्हाला तर माहिती असेल आपण पाया पडून गेलेलो परत घरी. आता आपण मस्त जेवून रेडी झालेलो. आता आपण चला जाऊया मंदिराकडे. आणि तुम्ही इथे पाहू शकता आपला वावचा दिवा म्हणजे पावसाने सगळ्या माझ्या संसाराचा भुसा करून टाकलाय. तुम्ही ते पाहू शकता इथे किती जास्त पाऊस झालेला आहे. ते पावसाने माझ्या संसाराची वाट लावलेलीच आहे आणि तिथे आता त्या प्रोग्रामची पण वाट लावणार आहे असं मला वाटतंय. आणि काय बघू चला आता तिकडे. आणि आज शेवटचा दिवस आहे बाप्पाचा. आता आम्ही ते गौराची इथे पोहोचलेले आहेत आणि इथे लहान मुलांचा आज फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे आणि लहान मुलं इथे आता ड्रेस घालून येतील. तर मी तर खूप एक्साइटेड आहे आणि मी तुम्हाला पण दाखवीन. आणि इथे आपला वारसाचा दिवस थोडासा कमी झालेला आहे. पाऊस आता संगीत खुर्चीचा खेळ चालू झाले आणि तुम्ही तिकडे पाहू शकता तिकडे सगळी संगीत खुर्ची खेळतात. घरी जा
चला पटापट चला पटापट चला. खुर्ची बसणं कंपल्सरी. आता संगीत खुर्चीचा खेळ संपलेला आहे. आता फॅशन शो चालू होणार आहे. तर आता खूप मज्जा येणार आहे. मस्त मस्त. हा काय डान्स याला बोलतो फॅशन रॅप वॉक. वाईटच नादच वाय. काय नाव काय तुझं नाव निखिल का? तू पोरगा का मुलगी पाहिजे मग? नक्की मुलगी आहे का? हॅलो ही मुलगी आहे का? नाव काय तुझा? ओम. किती डबा होतं? किती डबा होतं? 16. तुझा एकच दिसला मला. ते गेलं गावाला नंतर तू पोरगा का पोरगी सांग बोलू. हा पोरगी. असा कसा माझा? नक्की परी आहे का घरी? तू पुष्प आहे का? पुष्पी आहे. पुष्पी का पाणी पुष्पी नागर दिलं. Masses running my poems to the pain, taking me, shipping me, killing me, singing from heartache, from the pain, taking my message from the veins, speaking my lesson from the brain, seeing the. नाव काय तुझा बिलीवर? वीर प्रदीप पाटील. वीर प्रदीप पाटील. टाळ्या वाजवायच्या एकदा. बाबा तुझं नाव श्याम. सांबारीची आडत. सांबारीची आडत कुठल्या लांबली वस्तू आहे? कुठल्या लांबली वस्तू तू? तुम्ही फॅशन शो होता बघितला असेल ना. आता काय ना, आता नॉर्मल वाला फॅशन शो होता. अजून आता रॉयल एंट्री बाकी आहे. ती बघाल तर तुम्ही पण अडवाल आणि मी पण अडवेन.
सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि त्यांची मजा मस्ती तर अजून चालूच आहे. ते रात्रभर मजा मस्ती करणार आहेत. आणि मी तर चाललो आता झोपायला, कारण माझी सकाळी स्कूल आहे. हे नका समजू की त्यांची मजा मस्ती तुम्हाला बघायला नाही भेटणार. आता तुम्हाला त्यांची मजा मस्ती पण बघायला भेटेल. तर आता तुम्ही पुढची जागरणाची व्हिडिओ एन्जॉय करा. हा होता आपला आजचा ब्लॉग. आणि अजून पण तुम्हाला विसर्जनाची व्हिडिओ पण बघायला भेटेल. तर हा होता आपला आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा. लवकर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.